ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने सारा कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने सारा कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने सारा कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने सारा कैलाश पर्वत मगन हो गया। डमरू बजाया भोलेनाथ ने सारा कैलाश पर्वत मगन हो गया। ऐसा डमरू बजाया भोलेनाथ शिव हर 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 महादेव। भगवान परमात्म्याची कथा सुरुवात होणार। भगवान परमात्म्याने आपला डमरू वाजवला आणि डमरू वाजवला म्हणजे महाराज भगवान परमात्म्याचे तर काही ना काहीतरी मोठा उत्सव होणार आहे। त्या कैलासावरती काही ना काहीतरी चांगलं कार्य होणार आहे। याच्यामुळं त्यासणाऱ्या ब्रह्मलोकामधून ब्रह्मदेव निघाले, विष्णू लोकातून विष्णुदेव, इंद्र लोकामधून इंद्रदेव, गणपती बाप्पा सगळे 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 निघाले। राधा संघ माझा भगवान श्री कृष्ण सुद्धा निघाला। ते म्हणाला की चला, राधा राणीला म्हणतात की चला, कारण ज्यावेळेस आपला रास होता ना त्यावेळेस हा भगवान परमात्मा गोपीचं रूप धारण करून आले होते म्हणते। आता त्या कैलासावरती काही ना काहीतरी चांगलं कार्य घडणार आणि भगवान शंकर शिवरात्रीचं महात्म्य सांगण्याकरता बसले। भगवान शंकर सांगू लागले म्हणजे पार्वती ऐक, ही जी शिवरात्र आहे, शिवरात्र या दिवशी भगवान परमात्मा म्हणतात की मला असं असणारे जी भक्ती करतील, जो उपासना करतील